बहिणीले आणि भाकऱ्याला जेलमध्ये टाकलं. वसुदेवाने देव बापाची गादी यानं घेतली, म्हणजे किती नीट असला पाहिजे. आजही तीच परिस्थिती आहे. त्यावेळेला एकच कंस होता. आता गावागावात कमीत कमी नसेल तर 100 कंस आहे. मोठ्या गावात, लहान गावात. आहे का? आलं का लक्षात? मी फोन करून नाही सांगत, समजून जा. या कंसानं त्या काळामध्ये बापाने जेलमध्ये टाकलं होतं. यावेळेचे कंस बापाने वृद्धाश्रमात टाकते. आलं का लक्षात? म्हणून त्यावेळेला एक कंस होता, आज अनेक कंस आहेत. पुन्हा याची या कंसाची एवढी दुष्टपणा होती. याचं सैन्य अलग होतं. त्याच ठिकाणी यदुवंश होता. यदुवंशाचा जो मुख्य होता उग्रशील राजा, तो त्या मथुरेच्या गादीवर होता. यानं बापाला जेलमध्ये टाकलं, स्वतः गादीवर बसला. वाय दुष्टा, कुठं पाप होशील रे तू, कुठं बाप होशील? स्वतःच्या बापाला तुला जेलमध्ये टाकलं रे. हे काय हरकत नाही. या कंसानं या कृष्णाला मारण्याकरता अगासूर, बकासूर, शंकासूर, डंकासूर, जलासूर, शेकडो राक्षस, पुतना नावाची राक्षसी याने मारण्याकरता, हे पाहण्याकरता तेव्हापासून ते अनेक शत्रू याला मारण्याकरता पाठवले. पण तो देव आहे. त्याची वागणूक देवासारखी आहे. हाही माणूस आहे, पण याची वागणूक राक्षसासारखी आहे. शीख भराटी होती. आणि म्हणून जेवढे काही याने मारण्याकरता पाठवले, तेवढेही भगवंतानं मारलं त्यांना. एकही राक्षस जिवंत ठेवला नाही, फक्त महाबळबटच ठेवला जिवंत. पण भगवंताची पाहणं कशी आहे? जेवढी मारले तेवढी भगवंताला आपल्या आत्म्यात समाविष्ट करून घेतले. त्याचं नाव आहे देव. फेकले नाही. हेच तर खरं काल्याचं महत्व आहे. आम्ही जो मुळापासून राग करतो तर शेवटपर्यंत रागच धरतो. भगवंत जरी राग करत असेल तरी त्याचा राग करणाऱ्याला सुद्धा भगवंत आपल्या जवळ करतो. हे एक विशेष भगवंताचं. भगवंताचे 3 शत्रू कोणते? जय, विजय. पहिला दोघं द्वारावरचे द्वारपाल,